वेलकम स्टुडंट्स. रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरमधला हा दुसरा क्रमांकाचा व्हिडिओ आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिपिकल फोर्स याचा अभ्यास करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय झालं हे थोडक्यात पाहूया. सर्क्युलर मोशनचे डेफिनेशन्स, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक अँड युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असे दोन टाईप हे पाहिलेले आहेत. ठीक आहे. त्यामध्ये आता नेक्स्ट पॉईंट आहे डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. डायनॅमिक्स ऑफ अ सर्क्युलर मोशन. त्यामध्ये फर्स्ट फोर्स आहे दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल याबद्दल आपण फर्स्ट लेक्चरमध्ये थोडी चर्चा केलेली आहे. सेंट्रिपिटल फोर्स in short we can write here CPF. सेंट्रिपिटल म्हणजे काय हे लास्ट लेक्चरला आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. द ॲक्सलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन इज द सेंट्रिपिटल ऑर द रॅडियल ॲक्सलरेशन. जे ॲक्सलरेशन रिस्पॉन्सिबल आहे सर्क्युलर मोशनसाठी त्याला आपण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन किंवा रॅडियल ॲक्सलरेशन असं म्हणतो. बरोबर. मग द फोर्स विच डिवाइड्स अ पार्टिकल फ्रॉम लिनियर पाथ टू मेक इट्स मूव इन अलॉंग अ सर्क्युलर पाथ. म्हणजे सपोज एखादा पार्टिकल हा लिनियर पाथमध्ये जात असेल, लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल, ओके, लिनियर मोशनमध्ये असेल, पण या पार्टिकलला हा पार्टिकल हा कोणत्या मोशनमध्ये आहे? लिनियर मोशनमध्ये आहे. पण त्या लिनियर मोशनमधून तो सर्क्युलर मोशनमध्ये जाण्यासाठी सपोज या पद्धतीने घेऊया आपण. एका पार्टिकलला असा फोर्स आहे जो लिनियर मोशनमधून तो सर्क्युलर मोशनमध्ये जात असेल, म्हणजे तो डेव्हिएट्स होत असेल ड्यू टू अ सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, किंवा त्याला अजून आपण रॅडियल ॲक्सलरेशन सुद्धा म्हणतो. त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणणार आहे. त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स. द रेडियली डिरेक्टेड इनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. म्हणजे या पार्टिकलवरती असा फोर्स ॲक्ट होतोय विच इज रॅडियली डिरेक्टेड इनवर्ड्स. रॅडियली डिरेक्टेड विच इज इनवर्ड. तो फोर्स आहे तो कसा आहे? इनवर्ड आहे, म्हणजेच टुवर्ड्स द सेंटर ऑफ दिस सर्कल, अलॉंग द रेडियस ऑफ दिस सर्कल. And the particle performing circular motion, that force is called the centripetal force. This force is called the centripetal force. आधी simple definition आहे बघा. The radially directed inward force on the particle performing circular motion is called centripetal force. बघा, the radially directed inward force on the particle performing circular motion is called a centripetal force. त्याला आपण काय म्हणतोय? सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. ओके. अँड द सेंट्रिपिटल फोर्स FC म्हणूया त्याला, FC सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू आता साधं सिंपल तुम्हाला फोर्स म्हणजे माहिती आहे. फोर्स इज इक्वल टू वॉट? मास इंटू ॲक्सलरेशन. हे तर माहिती आहे ना तुम्हाला. मग सेम ॲज लाईक दॅट सेंट्रिपिटल फोर्स FC इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. पण ॲक्सलरेशन कोणतं रे? इथे तयार होणारं जे ॲक्सलरेशन आहे ते कोणतं आहे? दॅट इज रॅडियल ॲक्सलरेशन. कोणतं आहे ते? रॅडियल ॲक्सलरेशन. आणि ते रॅडियल ॲक्सलरेशन आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. AR इज इक्वल टू वॉट? R ओमेगा स्क्वेअर. सो वी कॅन राईट हिअर M into R omega square. FC is equal to MR omega square.
That is centripetal force is equal to m into r omega square. And v and ओमेगा याच्यामधलं पण रिलेशन माहिती आहे आपल्याला. काय आहे ते? v इज इक्वल टू आर ओमेगा. मग ओमेगाच्या ठिकाणी आपण इथं v अपॉन आर ही व्हॅल्यू पुट करू शकतो. सो वी कॅन ऑल्सो राईट हिअर एफ सी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. दिस इज ऑल्सो सेंट्रिपिटल फोर्स. बघा लक्षात घ्या, सेंट्रिपिटल फोर्स द रेडियली डिरेक्टेड इनवर्ड फोर्स. हा जो फोर्स आहे इथे या पार्टिकलवरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो कुठे आहे? डिरेक्टेड इनवर्ड फोर्स. And on the particle, and this particle is performing circular motion, is called the centripetal force, and that is Fc is equal to mr omega square or Fc is equal to mv square upon r. हे दोन्ही सुद्धा फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. एक्झाम्पल घेऊया आपण त्याचे. काय असतील एक्झाम्पल्स? an electron moving along a nucleus. बघा, an electron moving along nucleus in a circular orbit. in a circular orbit. आता हे तुम्हाला माहिती असेल, इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती इन अ सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असतो, बरोबर? हे इथं जो सेंटर आहे तिथं काय म्हणूया आपण? न्यूक्लियस आहे. आणि या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इथं काय आहे? इलेक्ट्रॉन, अँड विच इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ अ सेंट्रिपिटल फोर्स. मग इथला सेंट्रिपिटल फोर्स काय असेल? न्यूक्लियसवर कोणते चार्जेस असतात? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवरती कोणते चार्जेस आहे? निगेटिव्ह. मग या दोघांमधला जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे which is responsible for the centripetal force. Next example. Satellite revolves around the earth. In a circular orbit. सॅटेलाइट हे अर्थ भोवती रिव्हॉल्व होत असतं इन अ सर्क्युलर ऑर्बिट. कोणत्या फोर्सनुसार? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो इथे असणार जो सेंट्रिपिटल फोर्स कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल. इज व्हॉट? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट एक्झाम्पल. तुम्ही केलं असेल बघा, एखादा स्टोन एखाद्या दोरीला आपण बांधला एका पॉईंटला, ठीक आहे, फिक्स टाईट केला आणि त्याला रिव्हॉल्व करत असेल आपण इन हॉरिझॉन्टल सर्कल. एखादा एक्झाम्पल बघा, स्टोन आहे त्याला आपण काय केलं? एका दोरीनं बांधलं असेल, सपोज जर केलं असेल तुम्ही तर, आणि तो रिव्हॉल्व केला इन अ हॉरिझॉन्टल सर्कल, बरोबर? हे सुद्धा कशाचं आहे? सेंट्रिपिटल फोर्सचं एक्झाम्पल आहे. मग इथं असणारा जो सेंट्रिपिटल फोर्स असेल तो कोणता असेल? या स्ट्रिंगवरती अप्लाय झालेलं टेन्शन ऑफ द स्ट्रिंग जे आपण त्याला देतोय, बरोबर? सो एक्झाम्पल, व्हेन अ स्टोन इज tied to a string when stone is tied to a string and drilled in a horizontal circuit. Drilled in horizontal circuit, circular orbit. सर्कल म्हटलं तरी चालेल. असे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला डेफिनेशन्स अँड द एक्झाम्पल्स हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे.
ओके, पुन्हा एकदा रिवाइज करा. सेंट्रिपिटल फोर्स, द रेडियली डिरेक्टेड इनवर्ड फोर्स ऑन द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स अँड दॅट इज Fc इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर और mv स्क्वेअर अपॉन r. हे दोन्ही सुद्धा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. जर लिनियर स्पीड असेल तर mv स्क्वेअर अपॉन r अँड अँग्युलर असेल तर mr ओमेगा स्क्वेअर. And these are the examples of the centripetal force. Okay, and next type आहे त्याच्यामध्ये centrifugal force. Second, centrifugal force, त्याला शॉर्टमध्ये म्हणू शकतो आपण CFF. ओके, द सेंट्रिफ्युगल फोर्स, द रेडियली आउटवर्ड फोर्स एक्सपिरियन्स बाय अँड द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. जसं आत्ता आपण सेंट्रिपिटल फोर्समध्ये पाहिलं तो कसा आहे, रॅडियली इनवर्ड फोर्स आहे. तसाच हा त्याच्या ऑपोजिट रॅडियली आउटवर्ड फोर्स आहे. बघा डेफिनेशन, द radially outward force experienced by an object, the object performing uniform circular motion. Object performing uniform circular motion, मी शॉर्ट मध्ये लिहिते UCM. ओके, इज कॉल्ड centrifugal force. Is called centrifugal force. बघा, the radially outward force experienced by an object, otherwise by an particle performing UCM, performing uniform circular motion is called a centrifugal force. जसं की आत्ताच आपण सेंट्रिपिटल फोर्समध्ये पाहिलं. बघा, सपोज दिस इज अ पार्टिकल A विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ओके, पण सेंट्रिपिटल फोर्समध्ये काय आहे, तो रॅडियली इनवर्ड आहे. रॅडियल कसा आहे, तो इनवर्ड आहे. अँड इन द सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये तो रॅडियल कसा आहे, आउटवर्ड आहे. ओके, सो दीज बोथ forces are opposite to each other. The centripetal force is radially inward and centrifugal force is radially outward, and this force experienced on an object performing uniform circular motion, this is called the centrifugal force. त्याला काय म्हणतो आपण, centrifugal force, and that is F is equal to V square R up into M. ओके, इथे फक्त काय असणार आहे बघा, ॲक्सेलरेशन तर तेच असणार आहे. बरोबर, ॲक्सेलरेशन आपण काय घेतो, V स्क्वेअर अपॉन R इंटू ॲज विथ द मास F इज इक्वल टू A इंटू मास इंटू ॲक्सेलरेशन घेतो. मग त्याच पद्धतीने घेतलेलं आहे. सो F इज इक्वल टू V स्क्वेअर R इंटू M. इथे फक्त काय येईल, अपोजिट मायनस साईन येऊ शकतो. आपण जर मॅग्निट्यूड म्हणून घेतलं आपण तर नाही येणार. ठीक आहे. सो F इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R इंटू M. अदरवाईज काय घेऊ शकतो अजून तुम्ही, MV स्क्वेअर अपॉन R. ॲक्च्युली म्हणताना त्याला आपण रिझल्ट जे ऑपोजिट साईड आहे रॅडियली आउटवर्ड, तो मायनस येणार, निगेटिव्ह येणार. पण जर मॅग्निट्यूड म्हणत असेल तर आपण नाही येणार. एक्झाम्पल बघा, मेरी गो राऊंडमध्ये तुम्ही बसला असाल बघा, लहानपणी पण आत्तासुद्धा बसतच असाल. मेरी गो राऊंड माहिती असेल तुम्हाला. मेरी गो राऊंड रोट होतं अबाउट अ व्हर्टिकल ॲक्सिस, अशा पद्धतीने असेल बघा, सेम लाईक दॅट. ओके, फक्त हे व्हर्टिकली असं सपोज करा आणि याच्यामध्ये तुम्ही आहात, तर तुमच्यावरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो कोणता फोर्स आहे,
म्हणजे तुम्ही जो एक्सपिरियन्स करणारा फोर्स आहे तो कोणता आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स, विच इज द कसा आहे तो रॅडियली आउटवर्ड. तुम्हाला बाहेर फेकून दिल्यासारखं वाटतं ना, पण ॲक्च्युली तुम्ही पडता का, नाही पडत, बरोबर. पण तुम्ही एक्सपिरियन्स काय करता, आउटवर्ड डिरेक्शननं फोर्स आपल्यावर अप्लाय होतो आहे. अँड दिस फोर्स इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. दिस इज एन एक्झाम्पल. काय बघा, अ मेरी गो राउंड rotates about vertical axis. This is an example of a centrifugal force. Centripetal force and the centrifugal force. या दोघांमध्ये जर डिफरन्स बघत असाल, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स, तर फर्स्ट डिफरन्स हा काय आहे बघा, अकॉर्डिंग टू देअर डेफिनेशन्स. सेंट्रिपिटल फोर्स विच इज रॅडियली इनवर्ड, आणि इन सेंट्रिफ्युगल फोर्स रॅडियली आउटवर्ड. हा फर्स्ट डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये. सेकंड डिफरन्स काय असेल, दिस सेंट्रिपिटल फोर्स आर द रिअल फोर्सेस. रिअल फोर्सेस तुम्हाला 11वीला झालेले आहेत, ठीक आहे. जसं की आता आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे सगळे कसे रिअल फोर्सेस आहेत. आणि तेच त्यांच्या थ्रू हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोड्यूस होतो. त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हाच काय आहे, रिअल फोर्सेस. आणि इन सेंट्रिफ्युगल फोर्स, मग सेंट्रिफ्युगल फोर्स कोणते, तो फक्त फोर्स एक्सपिरियन्स केला जातो. जसं की आपण रिअल फोर्सेस सोडून अजून 2 टाईप पाहिले होते, सुडो फोर्स म्हणून. जसं की तुम्ही बसमध्ये बसलेला आहात, तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, बसमध्ये बसलेला आहात आणि अचानक जो ब्रेक दाबला तर तुम्ही काय होता, तुमच्यावरती फोर्स ॲक्ट होतो पुढे ढकलण्यासारखा. किंवा जर एखादा कर्व रोड असेल, तिथून जर व्हेकल पास होत असेल तर त्याचा तुम्हाला पण आउटवर्ड फोर्स हा एक्सपिरियन्स होतो. मग कोणता फोर्स आहे, विच इज अ नेट सुडो फोर्स. त्याला काय म्हणतो आपण, नेट सुडो फोर्स. अँड द एक्झाम्पल्स आता तुम्हाला सांगितले दोन्ही फोर्समधले. दिस डिफरन्स आर सो मेनी इम्पॉर्टंट, डिफरन्स बिटवीन द सेंट्रिपिटल फोर्स अँड द सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, नेक्स्ट बघा, दिस फोर्स इज अ इट इज इन अ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. Inertial frame of reference, and in the centrifugal it is an accelerated frame of reference. It is an accelerated frame of reference. This is also the difference between the centripetal and the centrifugal force. Also, we can write the formulas. In centripetal, F bar is equal to mv square upon r. किंवा आपण काय लिहू शकतो ते mr omega square. mr omega square is minus. And in centrifugal, F is equal to mr omega square or mv square upon r. Both forces are equal but opposite in directions. F is equal to minus mv square upon r, and F is equal to, in centrifugal, F is equal to mv square upon r.
जसं की आता आपण डिरेक्शनमध्ये दाखवलेलं आहे बघा. सेंट्रिपिटल फोर्स रॅडियली इनवर्ड आणि सेंट्रिफ्युगल फोर्स रॅडियली आउटवर्ड. ओके, these are the most important difference for the 2 marks. आणि जसे या पद्धतीने दिलेलं आहे तसंच तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पण लिहू शकता. इथे एक्झाम्पलच्या ठिकाणी मग अशी मी दिलेले तुम्हाला एक्झाम्पल ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. नाव मी आता काय सांगितलं, सेंट्रिपिटल फोर्स अँड द सेंट्रिफ्युगल फोर्स विच आर अपोजिट टू इच अदर. We can also write force equation of the circular motion, that is resultant force. Resultant force is equal to minus m omega square r, is equal to minus m omega square r. हे सुद्धा म्हणू शकतो आपण, रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर. अजून बघा इथं काय घेऊ शकतो, एम ओमेगा स्क्वेअर आर प्लस रिझल्टंट फोर्स म्हणजेच कोणता, जे रिअल फोर्सेस, समेशन ऑफ रिअल फोर्स अँड दॅट इज इक्वल टू 0. हे इक्वेशन असू शकतं फॉर फोर्स इक्वेशन फॉर अ सर्क्युलर मोशन. Force equation for a circular motion. It means both force equations are present. That's why force equation for a circular motion. ठीक आहे. बघा लक्षात आलं का पार्ट. डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. फर्स्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स हा कसा आहे, रॅडियली इनवर्ड आहे. सेंट्रिफ्युगल हा रॅडियली आउटवर्ड आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्स हा रिअल फोर्सेस आहे, म्हणजे तो एनी रिअल फोर्सेस असू शकतो, तो कोणताही. आता जसं आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज ऑल्सो रिअल फोर्स. सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ रिअल फोर्सेस and these forces are provided by a centripetal force. And in centrifugal force, the net pseudo force is provided to a centrifugal force. And in a centripetal force, these are the inertial frame of reference, and in centrifugal, it is an accelerated frame of reference. F is equal to minus m omega square, and here F is equal to plus m omega square. And the force equation is what? M omega square r plus summation of real force is equal to 0. Force equation for a circular motion. आजच्या लेक्चरला आपण इथे स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा पॉईंट पाहूया. दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपण द डायनॅमिक्स पाहिलेले आहेत, आता आपण काय पाहणार आहोत, ॲप्लिकेशन्स. नाव वी स्टॉप टुडे. थँक्यू सो मच.